तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आपला व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही। मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या एका सबस्क्राइबने आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी स्विफ्ट या गाडीबद्दल माहिती पाहणार आहे। आपण या गाडीचं VXi या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गाडीवरती लागणारा टॅक्स, RTO, GST, इन्शुरन्स, फास्टॅग, TCS हे सर्व चार्जेस किती लागतात, या गाडीवरती डाऊन पेमेंट किती होईल, महिन्याला किती EMI येईल, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या छोट्या फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती स्विफ्ट सर्वात चांगला ऑप्शन आहे। या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन पाहायला मिळते। ही गाडी तुम्हाला पेट्रोलमध्ये 20 ते 22चा मायलेज देते असे कंपनी सांगते। चला तर मग आता आपण गाडीच्या डाऊन पेमेंटविषयी आणि कॅश किमतीविषयी माहिती जाणून घेऊया। या गाडीची एक शोरूम प्राइस आहे 7,29,500 रुपये एवढी। त्यावरती RTO चार्जेस लागतो 55,895 रुपये इतका व इन्शुरन्स चार्जेस लागतो 27,933 रुपये इतका आणि ऑर्डर चार्जेस लागतात 2300 रुपये इतकी। तर गाडीची हे सर्व टॅक्सेस आणि चार्जेस ॲड करून ऑनरोड किंमत येते 8,15,728 रुपये इतकी। आता आपण डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया। जर मित्रांनो तुम्ही 90,000 इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते 7,25,728 रुपये इतकी। त्यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतो 9.10% इतका। यामध्ये आपण 3 प्लॅन पाहणार आहे, 5 वर्षासाठी, 6 वर्षासाठी, 7 वर्षासाठी। जर तुम्ही 5 वर्षासाठी EMI घेतला तर EMI येतो 15,098 रुपये इतका। जर तुम्ही 6 वर्षासाठी EMI घेतला तर EMI येतो 13,115 रुपये इतका। जर तुम्ही 7 वर्षासाठी EMI घेतला तर EMI येतो 11,711 रुपये इतका। तर मित्रांनो, ही होती स्विफ्ट VXi या गाडीबद्दल माहिती। तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र।